जस्ट माहितीसाठी सांगतो, 1957ची ती निवडणूक फक्त राजकारण नव्हतं, तर तो मराठी माणसाच्या अस्तित्वाचा लढा होता. एका बाजूला दिल्लीची अजेय सत्ता होती आणि एका बाजूला संयुक्त महाराष्ट्र समिती. द्विभाषिक राज्याचा जो प्रयोग चालला होता तो मराठी मनाला बोचत होता आणि अशामध्ये आचार्य अत्रे, डांगे आणि एस एम जोशी यांनी एक झंझावात निर्माण केला. दिल्लीचा बालेकिल्ला अक्षरशः पत्त्यांसारखा कोसळला. अत्रेंच्या मराठ्याने तर दिल्लीला अगदी सळोकी पळो करून सोडलं होतं आणि अशामध्ये 1957च्या निवडणुकीचा निकाल लागला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने अगदी झाडून विजय मिळवला होता. पण खरी ऐतिहासिक अनुभूती आली ती एप्रिल 1960च्या शेवटच्या रात्री. विचार करा, अख्खा महाराष्ट्र त्या रात्री घड्याळाच्या काट्याकडे डोळे लावून बसला होता की कधी एकदा रात्रीचे 12 वाजतायत आणि कधी एकदा महाराष्ट्र जन्माला येतोय आणि ती सुवर्ण पहाट उजाडली. 1 मे 1960. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि आपली प्राणप्रिय मुंबई असे एकत्र येऊन आपला महाराष्ट्र जगाच्या नकाशावर कायमचा कोरला गेला. 105 हुतात्म्यांचं बलिदान सार्थकी लागलं होतं. ती केवळ एका राज्याची स्थापना नव्हती, तर मराठी अस्मितेचा, एकजुटीचा आणि स्वाभिमानाचा तो विजय होता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एका अशा नेत्याबद्दल ज्याचं नाव ऐकल्यावर अनेकांच्या मनात भीती निर्माण व्हायची.